मुंबईतील 7ही तलावातील पाणी साठ्यात घट, मुंबईकरांची पुन्हा चिंता वाढली। पुणेकरांची पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द, महापौर मंजुषा नागपुरे यांचे प्रशासनाला आदेश। ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी महापालिकेचा दंडात्मक बदला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मालमत्तांच्या फेरमूल्यांकनासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी, प्रशासनाकडून मालमत्ता धारकांवर कोणताही वाढीव कर लादला जाणार नाही। दूध भेसळ विरोधात कारवाई सुरू झाल्यापासून दूध टंचाई, दूध विक्री करणारी अनेक छोटी मोठी दुकानं बंद, पाणी मिसळलेलं दूध चालेल पण केमिकल मिसळलेलं दूध नको, ग्राहकांची भावना। नोएडासाठीची विमानसेवा बंद, अकासा एअर नोएडा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानची सेवा अल्प प्रतिसादामुळे तात्पुरती बंद। राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्यायुक्त सुधाकर तेलंग यांची इचलकरंजी महानगरपालिकेला भेट, ऑनलाईन सेवांचा विस्तार करा, नागरिकांना ऑनलाईन सेवा घरबसल्या मिळाव्या, राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या सूचना। चीनच्या परिवहन उपमंत्र्यांकडून नागपूर मेट्रो रेल्वेच्या तंत्रज्ञानाची पाहणी, संचालन नियंत्रण प्रणाली, रोलिंग स्टॉक देखभाल आणि अत्याधुनिक कार्यशाळेची माहिती घेतली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सूचनेनुसार शिरोळ बंधाऱ्याची दुरुस्ती युद्ध पातळीवर सुरू, शिरोळ बंधाऱ्यावर धोकादायक भागात भराव टाकण्याचं काम अखेर सुरू। छत्रपती संभाजीनगर विभागातील 196 कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाची मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं, महाविद्यालयांचा मंडळ संकेतांक गोठून मान्यता रद्द करण्याचा शासनाकडे प्रस्ताव। अंदरमावळातील तळेगाव सावळा मार्गावरील एसटी सेवेच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी संतप्त, 36 आसनी बसमध्ये 100हून अधिक प्रवाशांना कोंबून प्रवास। आदिवासी विभागात खासगी क्लास चालकाच्या टेंडर घोटाळ्याची चौकशी समिती नेमताच आयुक्तांची बदली, आदिवासी प्रशिक्षण संस्थेत परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सलग 4थ्या दिवशीही कडकडीत बंद, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी। पुणे मुंबई रेल्वे रद्द झाल्याने ई शिवाय बसच्या फेऱ्या एसटी महामंडळाने वाढवल्या, ई शिवाय बसच्या 130 फेऱ्या होणार। वाशिमच्या धावंडातील आश्रमशाळेचा धक्कादायक कारभार, लोकशाही मराठीच्या रिएलिटी चेकमधून समोर, कागदोपत्री शाळा सुरू, विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नियमित मात्र प्रत्यक्षात शाळेला पुरू। निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई, 10 प्रकरणात गुन्हे दाखल, 2 कोटींच्या बियाण्यांची विक्री बंद। आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाचे उद्यापासून 24 तास दर्शन, यात्रा कालावधीत 15 ते 29 जुलै दरम्यान 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता। नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने पुन्हा नवी मुंबई पालिकेला फटकारले, इमारती नव्हे तर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा। भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन, जलाराम चौक ते गांधी चौक पदयात्रा। मीरा रोडमधील दिल्ली दरबार हॉटेल समोरील नवीन पुलाची मुंबईकडून विरारकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी सुरू, पाली हॉटेल समोर यू-टर्न बंद। सोलापूरमधील विजयवाडी स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागणार, प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना। यात शिवाजी मार्केट पाडकामा दरम्यान मलब्याची लूट, पत्रे सळी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड। स्टँडअप कॉमेडियन समय रैना अलाहाबादी याला 3 लाखांचा दंड, न्यायालयाला गृहीत धरत असल्याची टिप्पणी करत दंड ठोठावला। त्रिभाषा धोरणाला स्थगिती नाही, कोणतीही भाषा शिकणे कधी वाया जात नाही, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। हिंगोलीतल्या भानखेडा गणेशपूर भागात झेंडू पिकाला ठिबकद्वारे पाणी, पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट। राज्यात 56% पेरण्या पूर्ण, मात्र पाऊस थांबल्याने मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट। राज्यात आतापर्यंत 81,32,491 हेक्टर क्षेत्रावर 56% खरीप पेरण्या पूर्ण।
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. मुंबईकडून कोकणात जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू. रात्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट. मुख्यमंत्री फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटलांमध्ये वर्षा बंगल्यावर जवळपास 1.25 तास चर्चा. नाशिकमधील ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक. उद्धव ठाकरे नगरसेवकांसोबत चर्चा करणार. नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा. 6 खासदारांसह उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. बैठकीला खासदार श्रीकांत शिंदेही होते उपस्थित. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या सुरू असणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा महत्त्वाचा. नरहरी झिरवळांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता. धनंजय मुंडे आणि आमदार सुनील शेळके यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. 30 जुलैच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाणार. इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. डीपीडीसी निधीतून देणार बी बियाण्यांची मदत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. अध्यक्षपदाची निवड नियमांनुसार. सुनेत्रा पवारांची निवड कायदेशीरच. सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या नोटीसमध्ये तथ्य नाही. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊ. खासदार सुनील तटकरे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी आधी 2 पानं रामरक्षा वाचून तरी दाखवावी. मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा बोलेन. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. ठाकरे नेहमी सर्वांना घरात बसून पाठिंबा देतात. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशी त्यांची अवस्था आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. रामरक्षा आंदोलन हे उशिरा सुचलेलं शहाणपण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला. शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा द्या. शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटेंची मागणी. अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. रायगड जिल्हा परिषदेचा मदतीचा हात. 75% अनुदानावर मिळणार बियाणे. मराठवाड्यात पावसाअभावी यंदा 64% पेरण्या. धूळ पेरणी वाया जाण्याची भीती. दुबार पेरणीचे ढग गडद. बोगस पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आता डिजिटल पीक सर्वेक्षण बंधनकारक आहे. अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांचा पुढाकार. 62 अल्पवयीन दुचाकीस्वारांच्या पालकांना समज. वाहनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा. नागपूरच्या हिंगणा परिसरात विवाहाला कुटुंबियांचा विरोध असल्याने प्रेमी युगलाची आत्महत्या. 4 वर्ष दोघांचं प्रेमसंबंध होते. छत्रपती संभाजीनगरमधील पिसादेवी रस्त्यावर सुसाट ट्रॅक्टरची एकाला धडक. कामगाराचा जागीच मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर अपघातात 3घांचा जागीच मृत्यू. लांजा येथे 4चाकी डंपरला धडकली. यवतमाळमधील पुसदच्या खंडाळा घाटात धावत्या एसटीला आग. चालकाच्या प्रसंगावधानाने 43 प्रवाशांचा वाचला जीव. खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून एकावर धारधार शस्त्राने वार. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना. फेसबुकवरील एआय आधारित गुंतवणुकीच्या आकर्षक जाहिरातीला महिला बळी. 71 वर्षीय महिलेची तब्बल 33,63,000ची फसवणूक. अमरावतीत शेतकऱ्यांवर संकटावर संकट. शेतातील वीज तारा. मोटार चोरीमुळे सिंचन ठप्प. महावितरण कंपनीचं मात्र दुर्लक्ष. पुण्यातील सहकार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड. सोसायटीत घुसून टोळक्याकडून दहशत. पोलिसांकडून 18 जणांवर गुन्हा दाखल. यवतमाळमधील चौधर येथील एका शेतकऱ्यांकडून खत कंपनीवर फसवणुकीचा आरोप. खत विरघळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.
सोनम वांगचूक उपोषणावर ठाम. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.